आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय। खूप सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतं की सर्वसामान्य माणसासाठीचा अर्थसंकल्प आहे, विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे, सबका साथ सबका विकासचा अर्थसंकल्प आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि सर्व जनसामान्यांची खूप अपेक्षा होती की आपल्यासाठी काहीतरी या अर्थसंकल्पामध्ये फ्रूटफुल असं काहीतरी निघेल, परंतु सगळ्यांची घोर निराशा झालेली आहे। विशेषतः शेतकरी बांधवांसाठी या अर्थसंकल्पामध्ये शेतीचं उत्पन्न वाढण्यासाठी, त्याचप्रमाणे शेती करण्यासाठी जे काही बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स, शेतीची अवजारं घ्यावी लागतात, त्याच्यावरती जो GST 18% भरावा लागतो तो देखील कमी करण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे जो काही कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, तर या शेतकऱ्यांना MSP प्रमाणे जो काही हमीभाव मिळाला पाहिजे त्या बाबतीमध्ये कुठलंही पूर्तता या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी कृषी औद्योगिक केंद्र असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठ हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असायला हवं। त्या संदर्भामध्ये देखील कुठलीही पूर्तता करण्यात आलेली नाही आणि ज्या काही योजना सुरू आहेत त्यांच्यासाठी देखील कुठलीही आर्थिक तरतूद ही त्या योजना पूर्ण करण्यासाठी आलेली नाही। त्याचप्रमाणे ज्या महिला आहेत, आमच्या महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी, त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी आणि महिलांचं आरोग्य हे चांगल्या पद्धतीने त्यांना आरोग्यासाठी ही त्याची देखील कुठलीही पूर्तता करण्यात आलेली नाही। जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नावरती निश्चितपणे 12 लाखांपर्यंत जे काही उत्पन्न आहे त्याच्यासाठी कुठलाही कर भरावा लागणार नाही असं जरी सांगितलेलं असलं तरी आम्हाला असं अपेक्षित आहे की ज्या महिला आहेत, ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत, त्यांना संपूर्ण करामध्ये सवलत दिली पाहिजे आणि विशेष करून ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत, त्याचप्रमाणे आशा सेविका आहेत, त्यांना देखील त्यांच्या मानधनामध्ये ही निश्चितपणे वाढ झाली पाहिजे, कारण अनेक जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात। असं म्हणाल का की हे शहरी भागाच्या वरती जास्त लक्ष केंद्रित करणारं किंवा फक्त मध्यमवर्गीयांचं बजेट आहे असं तुम्ही म्हणाल? गरिबांसाठी आज काही नाही? आज गरिबांसाठी काही नाही आहे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील काही नाही आहे। त्यांना ज्या काही पूर्वी आपल्या शासनामध्ये म्हणजे 10 वर्षापूर्वी रेल्वे असेल, STमध्ये असेल, ज्या सवलती देण्यात येत होत्या त्या ह्या शासनाने पूर्णपणे बंद केलेल्या आहेत। तर त्या सवलतीसुद्धा त्यांनी चालू केल्या पाहिजे, त्याची पूर्तता कुठे नाही आहे। त्याचप्रमाणे आरोग्यामध्ये निश्चितपणे जे काही कॅन्सर आणि इतर 36 औषधांमध्ये त्यांनी स्वस्ती केलेली आहेत, परंतु असे अनेक असाध्य असे आजार आहेत, तर त्यांच्यावरती देखील जे काही मेडिसिन्स असतात त्याच्यावरती देखील सूट ही मिळाली पाहिजे। अनेक वेळा लोक दवाखान्यामध्ये रुग्ण जातात, परंतु त्यांना जे काही शासकीय रुग्णालय आहेत, तर त्या शासकीय रुग्णालयामध्ये ज्या काही सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीत। अनेक ठिकाणी MRI नाही आहेत, CT स्कॅनची अवस्था ही बरोबर नाही आहे। तर हे जे काही सर्व हेल्थचं बजेट आहे ते देखील वाढवण्यात आलं पाहिजे। पर्सेंटेज वाईज अतिशय कमी असं हेल्थवरती बजेट हे धरण्यात आलेलं आहे आणि ही घोर अशी निराशा ही झालेली आहे, विशेषतः शेतकरी असतील, युवक असतील, कारण अनेक देशामध्ये जर युवकांना नोकरी द्यायची असेल तर इंडस्ट्रीमध्ये
नवीन इंडस्ट्री आल्या पाहिजे, त्यामुळे निश्चितपणे देशाची आणि राज्याची प्रगती ही होईल आणि जे बेरोजगार युवक आहेत त्यांना देखील रोजगार मिळण्यासाठी मदत होईल, परंतु त्यासाठी कुठली आर्थिक तरतुदी करण्यात आलेली नाही. तुम्ही महिला आहात, विमेन रिझर्वेशन्स वगैरे हे नेहमी अनाऊन्स केले गेलेले, पार्लमेंटमध्ये लास्ट टाइम पण हे केलं गेलेलं, हो. पण महिला सेंट्रिक बजेटमध्ये एक प्रॉपर स्पेसिफिक कंपोनेंट कुठेच दिसलं गेलं असं समजून येतं. काय आहे तर ते कळवा, नाही तर काय तुमची त्याला नाही. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, त्यांचं आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी असं ठोस असं अर्थसंकल्पामध्ये काहीही धरण्यात आलेलं नाही. प्रत्येक ठिकाणी प्रपोजल प्रपोजल प्रपोजल. मागच्या अर्थसंकल्पामध्ये तसंच होतं आणि ह्याही अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सेम घोषणा केलेली आहे. घोषणा ह्या घोषणाच राहतात, त्याची कुठलीही पूर्तता ही करण्यात येत नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, महिलांचं आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी निश्चितपणे या आर्थिक बजेटमध्ये काहीही धरण्यात आले.